नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील धडा 10वा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार आज आपण पाहणार आहोत. मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण हे बचावाचे होते. या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती ही उलट झालेली होती. मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण स्वीकारले होते. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ता विस्तार केला. याचाच अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. तत्पूर्वी हॅलो चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केले नसाल तर अवश्य करून घ्या. धन्यवाद. शाहू महाराजांची सुटका आपण सर्वात आधी पाहूयात. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतरनं त्यांच्या मुलामध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झालेला. एवढा मोठा बादशाह आहे, पूर्ण भारतभर जवळजवळ त्याची सत्ता आहे, आणि औरंगजेबाचा मृत्यू जेव्हा 1707 झाला तेव्हा साहजिकच आहे की त्यांच्या सर्व मुलामध्ये गादीचा वारसदार कोण यासाठी संघर्ष हा होणारच होता, आणि तसाच तो झालेला सुद्धा आहे. शहजादा आझमशाह हा दक्षिणेस त्यावेळेस होता. बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला. ज्यावेळेस शहजादा आझमशाह याला बातमी समजली की औरंगजेबाचा मृत्यू झालाय, तेव्हा तो दक्षिणेस होता आणि तो तडकाफडकी त्वरेने दिल्लीला निघालेला आहे. राजपुत्र शाहू हा आझमशहाच्याच ताब्यात त्यावेळेस होता. शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादीसाठी कलह निर्माण होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्चीकरण होईल असे आझमशहाला वाटले होते, म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली. हा शहजादा आझमशाह याच्या डोक्यात एक प्लॅन होता की आपण आता ह्या वेळेला जर छत्रपती शाहूंना जरी सोडलं तर शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये छत्रपतीची जी गादी आहे त्याबद्दल त्यांच्यामध्ये कलह निर्माण होईल आणि मराठ्यांचे आपोआपच सामर्थ्य जे ते खच्चीकरण होईल, 2 भागामध्ये ते विभागले जाईल असे आझमशाहला वाटले होते, म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांची त्यावेळेला सुटकाही केली. शाहू महाराजांचा राज्याभिषेक पाहूयात आता आपण. कैदीतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले म्हणजे महाराष्ट्राकडे ते वळाले. त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही. पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या काठी खेड, कोणता जिल्हा आहे? पुणे जिल्हाच्या नदीकाठी म्हणजे भीमा नदीच्या काठी खेड या ठिकाणी, कुठे? खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली होती, आणि या लढाईमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतलाय. कोण? शाहू महाराजांनी सातारा जिंकून घेतलाय. स्वतःच त्यांनी त्यावेळेस राज्याभिषेकही करून घेतला. सातारा ही मराठ्यांच्या राज्याची त्यावेळेस राजधानी देखील झाली. काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध हा चालूच राहिला होता, आणि 1710 महाराणी ताराबाईंनी काय केलंय? पन्हाळगडावरती, कुठे? महाराणी ताराबाईंनी 1710 सन लक्षात असू द्या, 1710 महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावरती आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा यास काय केलंय? छत्रपती म्हणून घोषित केलेला आहे. आधी छत्रपती शाहूंनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली. पुढे 1710 महाराणी ताराबाईंनी काय केलंय? आपला मुलगा, जो अल्पवयीन मुलगा आहे शिवाजी, हे त्याचं नाव होतं, दुसरा शिवाजी, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि हे आता दुसरे शिवाजी, यांचाही देखील त्यांनी छत्रपती म्हणून घोषणा केलेली आहे. तेव्हापासून मराठेशाहीमध्ये साताऱ्याच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य हे अस्तित्वात आले, आणि आजपर्यंत साताराची गादी आणि कोल्हापूरची गादी ही परंपरा आपल्या ठिकाणी सुरू आहे. शाहू महाराजांचे पूर्वायुष्य मुघलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना मुघलांचे राजकारण हे जवळून पाहायला मिळालेले होते. मुघलांच्या व विशेषतः उत्तर भारताच्या राजकारणामधील खाचाखोचा त्यांना समजला होता. शाहू महाराज हे कैदेमध्ये असल्यामुळे मुघलांचं जे राजकारण आहे, त्यांची जी विचारधारा आहे किंवा त्यांच्या ज्या काही चाली असतात
हे शाहू महाराज अतिशय जवळून पाहिलेले होते आणि त्यातल्या राजकारणातल्या सर्व खाचाखोचा हे शाहू महाराजांना समजलेल्या होत्या. त्यामुळे मुघल सत्तेचा बलस्थानाची आणि कमतरतांचीही त्यांना चांगली माहिती झाली होती. शिवाय मुघल दरबारातील प्रभावशाली व्यक्तीशीही त्यांचा परिचय त्यावेळेस झालेला होता. या सर्व बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या परिस्थितीमध्ये मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला. म्हणजे सगळ्याच गोष्टीतून मुघलांचं देशाच्या बाबतीत किंवा त्यांचं जे राजकारण आहे त्या सगळ्या बाबती ह्या शाहू महाराजांना समजलेल्या होत्या. मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे औरंगजेबाचे जे धोरण होते त्याच्या वारसदाराने आता ते सोडले. मराठ्यांचं सर्वनाश करून टाकायचा हे औरंगजेबाचं एक स्वप्न होतं आणि संपूर्ण देशावरती एक छत्री मुघलांचंच राज्य स्थापन केलं पाहिजे हेही औरंगजेबाचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठ्यांचा नाश करण्यासाठी तो दक्षिणेतही आला होता. 27 वर्ष इथं राहिला, लढला, परंतु तो जिंकू शकला नव्हता. आता औरंगजेबाच्या मृत्यूनंतरनं त्याचे जे काही वारसदार आहेत ते वारसदारांनी काय केलं आहे, मराठ्यांचा राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे जे काही धोरण होतं औरंगजेबाचं ते त्यांनी सोडून दिलं आहे. त्यामुळे आता मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी तिचेच रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले. म्हणजे मराठेशाहीचा नाश करण्याचं त्यांनीही सोडून दिलं आणि इकडे मराठे सुद्धा मुघलांची मदत घेऊन त्यांच्या सहाय्याने आपलंही सरकार किंवा आपलाही सत्तेचा विस्तार केला पाहिजे हे मराठ्याने नवीन धोरण आखलेलं आहे. नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते तेच जुन्या देवळांचा जीर्णोद्धार केल्याने मिळते हे या धोरणाचे सूत्र होते. मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी मुघल सत्तेला जशी वायव्य म्हणजे आजचा अफगाणिस्तान पाकिस्तान ती दिशा वायव्येकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणाची भीती होती, तसंच आसपासच्या पठाण राजपूत जाट रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही त्यावेळेस त्यांना धोका होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. म्हणजे मुघल सत्तेला वायव्येकडून इराणी अफगाणीचं आक्रमणाची भीती होतीच, शिवाय अंतर्गत भागामध्ये जे काही पठाण आहेत, राजपूत आहेत, जाट आहेत, रोहिल्ले आहेत यांचीही त्यांना भीती होती आणि शिवाय दरबारामध्ये देखील सतत स्पर्धा आणि संघर्ष सुरू असायचा. त्यामुळे ही मुघल सत्ता जी आहे ना ती आतून संपूर्णपणे पोखरली गेली होती. त्यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. बघा किती परिस्थिती बदल झालेली आहे. आता आपण बाळाजी विश्वनाथ पाहूयात. शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले. बघा पहिले पेशवे आहेत बाळाजी विश्वनाथ भट. बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा म्हणजे प्रधानमंत्री एक प्रकारे. तो राज्याचा सर्व करता धरता जो आहे तो बाळाजी विश्वनाथ भट याला बनवलेला आहे. त्यामुळे ह्या प्रधानमंत्री किंवा प्रधानाला पेशवा हे नाव त्यावेळेस दिले गेलं होतं. बाळाजी मूळचा हा कोकणातील कुठला आहे, कोकणातील श्रीवर्धन या गावचा तो रहिवासी होता. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राजाचे खरे वारसदार आहेत असे त्याचे म्हणणे होते आणि हे म्हणणे त्याने लोकांना पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजाकडे वळवले देखील. कारण शाहू महाराज संभाजीराजांचे पुत्र होते आणि संभाजी हे ज्येष्ठ छत्रपती शिवरायांचे पुत्र होते. त्यामुळे खरा वारसदार जो आहे गादीचा छत्रपती पदाचा हे फक्त शाहू आहेत हे पटवून देण्यामध्ये बाळाजी विश्वनाथ भट हे यशस्वी झालेत आणि अनेक सरदारांना त्यांनी आपल्या बाजूने वळवलेलं आहे. कान्होजी आंग्रे हे कान्होजी आंग्रे जे आहेत, कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा कोण होता, प्रमुख होता. त्याने महाराणी ताराबाईची बाजू घेतली. इकडे बाळाजी विश्वनाथ भट हे छत्रपती शाहूंची बाजू घेतात आणि हा कान्होजी आंग्रे हे महाराणी ताराबाईंची बाजू घेतात. त्यामुळे शाहू महाराजांच्या मुलखावरती त्याने हल्लेही केलेत. कोण, कान्होजी आंग्रे यांनी. त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रे विरुद्ध पाठवलेत. मग छत्रपती शाहूंनी काय केलेलं आहे, बाळाजी विश्वनाथ भट
यांना कान्होजी आंग्रे यांच्या विरोधात पाठवले. बाळाजीने युद्ध टाळून अतिशय मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजाकडे वळवले. त्यामुळे युद्धही झालं नाही, परंतु कान्होजी आंग्रे हे शाहू महाराज यांच्याकडे वळालेले आहेत आणि त्यांनी महाराणी ताराबाईंची साथ सोडलेली आहे. त्यामुळे युद्ध टळलं. चौथाई आणि शरद देशमुखीच्या संधा पाहूयात आता. शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रामध्ये बळकट केल्यानंतरनं बाळाजीने आपले लक्ष हे उत्तरेकडील राजकारणाकडे वळवले. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतरनं दिल्ली दरबारामध्ये दुही आणि गोंधळ निर्माण झाला. जे साहजिकच होतं, ते झालं होतं त्यावेळेला. तेथे सय्यद बंधू अब्दुल्ला हसन व हुसेन अली यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. दिल्ली दरबारामध्ये कोणाचे वर्चस्व होते त्यावेळेला? सय्यद बंधू अब्दुल्ला हसन व हुसेन अली यांचे त्यावेळेला वर्चस्व निर्माण हे दिल्ली दरबारामध्ये झाले होते. त्यांच्या मदतीने मग बाळाजीने इसवी सन 1719 मध्ये मुघल बादशाहकडून दक्कनच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी हे वसूल करण्याच्या संधी मिळवल्या. कोण? बाळाजी विश्वनाथ भट. कोणाकडून? सय्यद बंधू अब्दुल्ला हसन व हुसेन अली यांच्याकडून. कारण त्यांचे संबंध होते, चांगले संबंध होते, त्यामुळे त्यांनी ते सनदा या मिळवून घेतल्यात. आता चौथाई म्हणजे काय? महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग आणि सरदेशमुखी म्हणजे 1/10 भाग. आता पाहूयात आपण पहिला बाजीराव. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतरनं त्यांचा मुलगा बाजीराव पहिला याची 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केली. आता बाळाजी विश्वनाथ भट यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचा मुलगा जो आहे बाजीराव पहिला यांची 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केलेली आहे. पेशवेपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार हा घडवून आणलेला आहे. 20 वर्ष त्यांना मिळालीत. कोणाला? पहिला बाजीराव बाळाजी विश्वनाथ यांना 20 वर्ष मिळाली आणि त्या 20 वर्षामध्ये बाळाजी विश्वनाथांनी काय केलं आहे? मराठी सत्तेचा विस्तार घडवून आणलेला आहे. अतिशय महत्त्वाचं आहे यांची कारकीर्द 20 वर्षाची. मुघल बादशाह फरुख सियार याने निजाम उल मुल्क याची दक्कनचा सुभेदार म्हणून नेमणूक केलेली होती. कोण? मुघल बादशाह. कोण? फरुख सियार. मुघल बादशाह फरुख सियार याने काय केलंय? निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केलेली होती. इसवी सन 1713 मध्ये निजामाने काय केलंय? हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. हे जे निजाम आहेत ते हैदराबाद येथे एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि ते निजाम आतापर्यंत चालूच आहे त्या ठिकाणी. बादशाहने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यातून दक्षिणेच्या मुघलांच्या सुभ्यातून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार हे सुरुवातीला दिले होते. याला निजामाचा विरोध होता. याला कोणाचा विरोध आहे? निजामांचा. म्हणजे बादशाहने मुघलांच्या सुभ्यातून दक्षिणेकडील चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते, त्याला निजामाचा विरोध होता. मग ह्या निजामाने काय केलं आहे? पुणे येथे परगण्याचा काही भाग जिंकून घेतलेला आहे आणि बाजीरावाने निजामाला सह देण्याचे त्यावेळेस ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. कुठे? निजामाचा पराभव केलेला आहे बाजीरावाने. कुठे? औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. तेव्हा त्याने मराठ्यांच्या चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क देखील मान्य केलाय. त्याने म्हणजेच कोण? हे निजाम ह्यांना हरवलेलं आहे पेशवांनी. कधी? कुठे? औरंगाबाद जवळील पालखेड येथे. मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेला सत्ता विस्तार करण्यास अधिक वाव आहे हे बाजीरावाने ओळखले. आता मुघल सत्ता कमकुवत झाली होती, उत्तरेला सत्ता विस्तार करण्यास आत्ताच संधी आहे हे बाजीरावाने ओळखले आणि शाहू महाराजांनी त्याच्या धोरणाला पाठिंबा देखील दिलेला आहे. माळवा अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा, आजचा जो मध्य प्रदेश आहे, माळवा हा एक भाग आहे. माळवा हा भाग मुघलांच्या ताब्यात होता. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा, याचा भाऊ आहे चिमाजी अप्पा, याच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे व उदाजी पवार यांना माळव्यामध्ये पाठवले. तेथे त्याने आपली ठाणेही मजबूत केले. म्हणजे मराठे माळव्यापर्यंत, मध्य प्रदेशातील माळव्या या प्रांतापर्यंत गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी कोण? मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे व उदाजी पवार
चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली हे काम त्यांनी माळव्यामध्ये देखील मराठ्यांचं उदय झालेलं आहे किंवा तिथं सत्ता विस्तार त्यांनी केलेला आहे. आता पुढे पाहूयात बुंदेलखंड अतिशय महत्त्वाचा आहे. बुंदेलखंड म्हणजे आजच्या मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या प्रांतातील झाशी, कोणते मध्य प्रदेश आणि यूपी आणि एमपी, मध्य प्रदेश एमपी, उत्तर प्रदेश यूपी या प्रांतातील झाशी, पन्ना, सागर वगैरे शहरांच्या परिसरातील हा प्रदेश आहे. कोणता? बुंदेलखंड. तर या बुंदेलखंडामध्ये राजा छत्रसाल हे आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. राजा छत्रसाल नाव लक्षात असू द्या. बुंदेलखंडामध्ये राजा छत्रसाल होता आणि त्याने स्वतःचे स्वतंत्राचे अस्तित्व किंवा राज्य हे स्थापन केले होते. अलाहाबादचा मुघल सुभेदार त्यावेळेस, अलाहाबादचा कोण आहे? मुघल सुभेदार कोण? मोहम्मद शाह बंगश याने बुंदेलखंडावरती हल्ला केला. त्याने छत्रसालास पराभूतही केले. तेव्हा छत्रसालाने बाजीरावला एक मदतीची विनंती केली. बाजीराव यांना विनंती करण्यात आली. मग बाजीरावने काय केलंय? बाजीराव मोठी फौज घेऊन बुंदेलखंडात पोहोचला. त्याने बंगशला पराभूत केले. बघा, हे बाजीराव मोठी फौज घेऊन बुंदेलखंडात गेलेत आणि बंगशला त्यांनी पराभूत केलेत. छत्रसालाने बाजीरावाचा मोठा सन्मान केला. अशा रीतीने माळवा व बुंदेलखंड येथे मराठ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेत. माळवा आणि बुंदेलखंड मध्य प्रदेश आणि यूपी म्हणजे मध्य भारत आणि आता उत्तर भारताकडे हळूहळू मराठ्यांचं वर्चस्व स्थापन होत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का, मध्ये एक पत्रांचा उल्लेख आहे, ते पण पाहूयात. छत्रसालाने मदतीकरिता बाजीरावाला पत्र लिहिले. त्यात त्याने लिहिले होते, जो गत आह गजेंद्र की वह गत आई है आज, बाजी जान बुंदेल की बाजी रखो लाज. याचा अर्थ असा होतो, मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रसारखी माझी स्थिती झालेली आहे. मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रसारखी, गजेंद्र म्हणजे हाती, गजेंद्रसारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणारा तूच आहेस, असे राजा छत्रसालाने मदतीसाठी बाजीरावास एक विनंती केली होती, पत्र लिहिले होते. बाजीरावाने बादशहाकडे माळव्याच्या सुभेदारीची मागणी केली. त्याने ही मागणी अमान्य केली. म्हणून बाजीराव 1734 मध्ये दिल्लीवरती स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवरती जाऊन धडकलेला आहे. आता भोपाळची लढाई पण पाहूयात आपण. बाजीरावाच्या स्वारीमुळे बादशहा अस्वस्थ झाला. त्याने निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलावून घेतले. प्रचंड फौजेनिशी निजाम व बाजीराव हे चालून गेले. दोन्ही दक्षिणेतले आहेत, निजामही मराठे सुद्धा. बाजीरावाने भोपाळ येथे त्याचा पराभव केला. मग बाजीरावाने भोपाळ हे पण मध्य प्रदेशचे ठिकाण आहे, येथे कोणाचा पराभव केला? निजामाचा पराभव केलेला आहे. निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीची सनद बादशहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले. या ठिकाणी देखील त्यांना आता एक सनद मिळणार आहे. त्याचबरोबर पोर्तुगीजांचा पराभव. कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे, जिथे आम्ही आहोत वसई आणि ठाणेमध्ये, हे भाग पोर्तुगीजांच्या त्यावेळेस ताब्यात होते. पोर्तुगीज हे सत्ताधीश प्रजेवरती जुलूम करत, हे जे पोर्तुगीज होते ते प्रजेवरती जुलूम करत होते. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा यास त्याचे पारिपत्य करण्यासाठी पाठवले. मग बाजीरावाने काय केले? त्याचा भाऊ जो आहे चिमाजी अप्पा याला माळव्यामध्ये देखील पाठवलं होतं. आता इकडे ठाणे आणि वसई या प्रांतामध्ये त्यांना पाठवले. त्याने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर इसवी सन 1739 मध्ये त्याने वसईच्या किल्ल्याला वेढा घातलेला आहे. तो किल्ला अतिशय मजबूत होता. कुठला? वसईचा किल्ला. पोर्तुगीजाजवळ प्रभावी तोफा होत्या, तरीही चिमाजी अप्पाने चिकाटीने वेढा चालवून पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले. चिमाजी अप्पाने कर्तृत्व मोठे केलेले आहे त्यावेळेला. त्यामुळे वसईचा किल्ला व पोर्तुगीजांचा बराचसा मुलूक मराठ्यांच्या ताब्यात आला. म्हणजे पोर्तुगीजांचा देखील पराभव मराठ्यांनी केलेला आहे. आता बाजीरावांचा मृत्यू पाहूयात आपण. इराणचा बादशाह नादिरशहा याने भारतावरती स्वारी केली. इराणचा जो बादशाह, यांना भीती होतीच आधीच. मग हा इराणचा जो बादशाह आहे नादिरशहा याने काय केले? भारतावरती स्वारी केली. तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला.
तो बुरहानपूरला पोहोचला तोपर्यंत नादिरशहा दिल्लीतून प्रचंड अशी लूट करून मायदेशी परत गेलेला होता. एप्रिल 1740 नर्मदा नदीकाठी रावेरखेडी बाजीरावांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतामध्ये मराठ्यांचे वर्चस्व हे प्रस्थापित केले होते. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले होते. त्याच्या काळामध्ये शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणे देखील पुढे आले आहेत. कोणाच्या? बाजीरावांच्या कालावधीमध्ये कोण? शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही जी घराणी आहेत ही पुढे आलेली आहेत. अशा प्रकारे हा पाठ 10वा या ठिकाणी आपला समाप्त झालेला आहे. पुढचा पाठ आपण लगेच उद्या टाकतोय. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार हा धडा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपण सर्वांनी ऐकून घेतलात. असेच व्हिडिओ पाहत राहा, ऐकत राहा, असेच अभ्यास करत राहा. तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.